मित्रांनो, अर्थशास्त्रात कोणतीही वस्तू किंवा सेवा तयार करण्यासाठी 4 प्रमुख गोष्टींची आवश्यकता असते. या 4 आधारस्तंभांशिवाय जगात कोणतेही उत्पादन होऊ शकत नाही. चला, तर मग हे 4 घटक सोप्या भाषेत समजून घेऊया. उत्पादनाचा पहिला आणि नैसर्गिक घटक म्हणजे भूमी. अर्थशास्त्रात भूमी म्हणजे केवळ जमीन नाही, तर निसर्गाकडून मानवाला मोफत मिळालेली सर्व संसाधने होय. यामध्ये शेतजमीन, खनिजे, पाणी, हवा आणि जंगले या सर्वांचा समावेश होतो. भूमी हा उत्पादनाचा घटक वापरल्याबद्दल त्याच्या मालकाला जो मोबदला दिला जातो, त्याला अर्थशास्त्रात खंड म्हणजेच रेंट असे म्हणतात. उदाहरणार्थ, समजा एका उद्योजकाने आपला कारखाना काढण्यासाठी एखाद्या शेतकऱ्याची जमीन भाड्याने घेतली, तर त्या जमिनीच्या वापराच्या बदल्यात दरमहा दिले जाणारे पैसे म्हणजे खंड होय. उत्पादनाचा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे श्रम. वस्तू किंवा सेवा तयार करण्यासाठी माणसांनी केलेले शारीरिक किंवा बौद्धिक कष्ट म्हणजे श्रम होय. यात केवळ मजुरांचे कामच नाही, तर इंजिनियर्स, डॉक्टर्स किंवा मॅनेजर्सनी वापरलेल्या बुद्धीचाही समावेश होतो. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे साखर कारखाना. कारखान्यात ऊस मशीनमध्ये टाकणारे कामगार हे शारीरिक श्रम करतात, तर त्याच कारखान्याचा संपूर्ण हिशोब आणि व्यवहार सांभाळणारा अकाउंटंट हा बौद्धिक श्रम करत असतो. श्रमाच्या बदल्यात कामगाराला जो मोबदला दिला जातो, त्याला वेतन किंवा पगार, वेजेस असे म्हणतात. उत्पादनाचा तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे भांडवल. सोप्या भाषेत सांगायचे तर, उत्पादनासाठी मानवाने तयार केलेल्या साधनांचा वापर म्हणजेच भांडवल होय. बरेचदा आपल्याला वाटते की केवळ पैसा म्हणजे भांडवल, पण अर्थशास्त्रात पैसा, यंत्रसामग्री, कारखाने, अवजारे आणि कच्चा माल या सर्व साधनांचा समावेश भांडवल या घटकात होतो. भांडवल पुरवणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला त्याच्या बदल्यात जो मोबदला मिळतो, त्याला व्याज म्हणजेच इंटरेस्ट असे म्हणतात. उत्पादनाचा सर्वात महत्त्वाचा आणि जिवंत घटक म्हणजे संयोजक. हा तो व्यक्ती असतो जो आधीचे तिन्ही घटक म्हणजेच भूमी, श्रम आणि भांडवल यांना एकत्र आणून व्यवसाय सुरू करतो. संयोजकाचे मुख्य काम म्हणजे व्यवसायाचे अचूक नियोजन करणे, महत्त्वाचे निर्णय घेणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यवसायातील जोखीम किंवा रिस्क पत्करणे. या कष्टाच्या बदल्यात सर्व खर्च वजा जाता संयोजकाला शेवटी नफा म्हणजेच प्रॉफिट मिळतो. मात्र व्यवसायात नुकसान झाल्यास तोटा सहन करण्याची तयारीही त्याला ठेवावी लागते. तर मित्रांनो, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे ते 4 आधारस्तंभ आहेत ज्यावर संपूर्ण जगाचे उत्पादन आणि अर्थव्यवस्था अवलंबून असते. मला खात्री आहे की तुम्हाला उत्पादनाचे हे 4 घटक आता सोप्या भाषेत समजले असतील. ही माहिती कशी वाटली, कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच सोप्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्टडी इन स्लाइड्स ला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.